श्री स्वामी समर्थ. भारतात काशी आहे, पंढरपूर आहे, तिरुपती आहे, गाणगापूर आहे, औदुंबर आहे, अशी असंख्य पवित्र तीर्थक्षेत्र असताना स्वामी समर्थांनी आपल्या वास्तव्यासाठी अक्कलकोटच का निवडलं? हा केवळ एक योगायोग होता की छोट्याशा गावामागे एक असं दैवी रहस्य दडलं आहे जे आजही अनेक भक्तांना माहीत नाही? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत अक्कलकोट ही फक्त एक जागा नाही, तर लाखो भक्तांच्या श्रद्धेचं धडधडणारं हृदय कसं बनलं. आणि जर तुमची स्वामी समर्थांवर मनापासून श्रद्धा असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर स्वामी भक्तांपर्यंत हा संदेश पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि कृपा सिंधू माऊली परिवारात सामील होण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेव्हा आपण अक्कलकोटचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम स्वामी समर्थांचं तेजस्वी रूप उभं राहतं. आज जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भक्त अक्कलकोटला येतात, पण एकेकाळी हे गाव इतकं प्रसिद्ध नव्हतं. अनेकांना प्रश्न पडतो, स्वामींनी भारतातील इतर कोणत्याही प्रसिद्ध तीर्थक्षेत्रात कायमचं वास्तव न करता अक्कलकोटच का निवडलं? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला स्वामींच्या कार्याकडे पाहावं लागेल. स्वामी समर्थ जिथे गेले तिथे त्यांनी कधी राजवाडा मागितला नाही, कधी सोन्या चांदीचं आस धरली नाही, कधी मोठ्या नावाची किंवा प्रसिद्धीची इच्छा व्यक्त केली नाही. त्यांच्यासाठी महत्त्वाची होती ती भक्तांची अंतःकरणं. अनेक अभ्यासकांचं मत आहे की अक्कलकोट त्यांच्या काळात शांत, साधं आणि सर्वसामान्य लोकांचं ठिकाण होतं. अशा ठिकाणी स्वामींनी आपलं कार्य केल्यामुळे गरीब, श्रीमंत, शेतकरी, व्यापारी, स्त्री, पुरुष सर्व जाती धर्मांतील लोकांना त्यांच्यापर्यंत सहज पोचता आलं. हीच तर एका सद्गुरूची ओळख आहे. ते स्वतः उंच सिंहासनावर बसत नाहीत, तर सामान्य माणसांपर्यंत चालत जातात. यातून आपल्यालाही एक मोठी शिकवण मिळते. आज आपण अनेकदा विचार करतो, माणसाकडे हे नाही, ते नाही, म्हणून मी काही करू शकत नाही. पण स्वामींचं संपूर्ण जीवन याच्या उलट संदेश देतं. काम मोठं असण्यासाठी जागा मोठी असण्याची गरज नसते, मन मोठं असणं महत्त्वाचं असतं. अक्कलकोट छोटं होतं, पण स्वामींमुळे ते जगभरातील श्रद्धेचं केंद्र बनलं. यातून प्रत्येक भक्ताने एक गोष्ट शिकली पाहिजे. आज तुमचं घर छोटं असेल, तुमच्याकडे पैसा कमी असेल, लोक तुमची दखल घेत नसतील, तरी निराश होऊ नका, कारण देवाला मोठ्या इमारतींची गरज नसते, देवाला मोठ्या मनाची गरज असते. कदाचित आज जसं अक्कलकोट जगभर ओळखलं जातं, तसंच उद्या तुमचं आयुष्यही स्वामींच्या कृपेने बदलू शकतं. पण अक्कलकोटमध्ये असं नेमकं काय होतं ज्यामुळे स्वामींचं कार्य तिथे अधिक फुललं, आणि त्या भूमीचं आध्यात्मिक महत्त्व नेमकं काय आहे, याच रहस्याचा उलगडा आपण आता करणार आहोत. आता प्रश्न असा आहे, अक्कलकोटमध्ये असं काय होतं ज्यामुळे ही भूमी स्वामींच्या कार्यासाठी योग्य ठरली? याचं उत्तर शोधताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. एखादं स्थान पवित्र होतं ते केवळ मंदिरामुळे नाही, तर त्या भूमीवर झालेल्या तपश्चर्येमुळे, संतांच्या चरणस्पर्शामुळे आणि तिथे जागृत झालेल्या भक्तीमुळे. परंपरेनुसार स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आल्यानंतर या गावाचं वातावरण बदलू लागलं. पूर्वी साधं आणि शांत असलेलं हे गाव हळूहळू भक्ताच्या आगमनाने पवित्र तीर्थक्षेत्र बनू लागलं. दूरदूरच्या गावांतून लोक फक्त एकदा स्वामींचं दर्शन घ्यावं म्हणून दिवसेंदिवस प्रवास करत येत असत. कोणी आजाराने त्रस्त होतं, कोणी संसारातील संकटांनी खचलं होतं, कोणी मन शांती शोधत होतं, आणि काही जण फक्त एकच इच्छा घेऊन येत असत, एकदा स्वामींचं दर्शन व्हावं. विशेष म्हणजे स्वामी कोणालाही त्यांच्या श्रीमंतीवरून किंवा गरिबीवरून कधीच मोजमाप करत नव्हते. राजा आला तरी त्याच्यावर तीच कृपादृष्टी, आणि भिकारी आला तरी त्याच्यावरही तेवढंच प्रेम. यातून स्वामींनी संपूर्ण समाजाला एक मोठा संदेश दिला. ईश्वराच्या दरबारात माणसाची ओळख त्यांच्या पैशाने होत नाही, तर त्यांच्या श्रद्धेने होते. आजही आपण अनेकदा स्वतःची तुलना इतरांशी करतो. त्यांच्याकडे मोठं घर आहे, त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, त्याचं आयुष्य माझ्यापेक्षा चांगलं आहे, असे विचार मनात येतात. पण स्वामी समर्थांचं जीवन आपल्याला शिकवतं, ज्याच्या मनात समाधान आहे तोच खरा श्रीमंत. अक्कलकोटला येणाऱ्या प्रत्येक भक्ताला स्वामी वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन करत, कधी प्रेमाने, कधी कठोर शब्दांनी, तर कधी एका नजरेने. कारण स्वामींना माणसाच्या चेहऱ्याकडे पाहायची गरज नव्हती, ते थेट त्याच्या अंतःकरणात डोकावत असत, अशी अनेक भक्तांची श्रद्धा आहे. याच कारणामुळे अक्कलकोट हे केवळ एक गाव राहिलं नाही, तर प्रत्येक दुःखी माणसाला आशा देणारं ठिकाण बनलं. आणि इथेच एक मोठा प्रश्न आपल्या प्रत्येकासाठी उभा राहतो,
आज आपण अक्कलकोटला जातो, दर्शन घेतो, नमस्कार करतो, पण स्वामी ज्या शिकवणीसाठी तिथे राहिले ती आपण आपल्या आयुष्यात आणतो का? जर दर्शन घेऊन बाहेर पडताना आपल्या स्वभावात, विचार आणि वागण्यात काहीच बदल झाला नाही तर त्या दर्शनाचा खरा लाभ झाला का? स्वामींच्या जवळ जाणं म्हणजे फक्त मंदिरात जाणं नाही, तर आपल्या मनातील अहंकार, राग, मत्सर आणि लोभ कमी करणं. ज्या दिवशी हा बदल सुरू होईल त्या दिवशी तुमचं घरही अक्कलकोटसारखं पवित्र वाटू लागेल. पण अक्कलकोटमध्ये अशी कोणती जागा होती जिथे स्वामींनी सर्वाधिक काळ घालवला आणि त्या वटवृक्षाचं महत्त्व इतकं मोठं का मानलं जातं? याचं रहस्य आपण पुढे पाहूयात. आत्ताच आपण पाहिलं की अक्कलकोट हे फक्त एक गाव नव्हतं, तर स्वामी समर्थांच्या कार्यामुळे ते संपूर्ण जगासाठी श्रद्धेचं केंद्र बनलं. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो, स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आले तरी कसे? याचं उत्तर शोधताना आपल्याला स्वामींच्या भ्रमंतीकडे पाहावं लागतं. परंपरेनुसार स्वामी समर्थांनी भारतातील अनेक भागात भ्रमण केलं. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांना भेट दिल्या. ते एका जागी कायम राहत नसत. जिथे भक्ताचा उद्धार करायचा, जिथे दुःखी जीवनाला आधार द्यायचा, तिथे ते पोहोचत असत. पण जेव्हा ते अक्कलकोटमध्ये आले तेव्हा काहीतरी वेगळं घडलं. अनेक भक्तांच्या मते अक्कलकोटमध्ये त्यांच्या कार्याला एक स्थिर दिशा मिळाली. लोक रोज त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. कुणी रोगातून मुक्ती मागत होतं, कुणी संसारातील संकट घेऊन येत होतं, तर कुणी फक्त मनशांतीच्या शोधात येत होतं. स्वामी प्रत्येकाकडे सारख्याच नजरेने पाहत. त्यांच्यासाठी राजा आणि भिकारी यात फरक नव्हता. ज्याच्या मनात श्रद्धा होती तोच त्यांचा जवळचा. ही गोष्ट आज आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाची आहे. आपण अनेकदा माणसांची किंमत त्यांच्या पैशाने, पदाने किंवा परिस्थितीने करतो. पण स्वामींची शिकवण वेगळी होती. देव तुमचा चेहरा पाहत नाही, तो तुमचं अंतकरण पाहतो. तुमच्याकडे किती पैसा आहे यापेक्षा तुमच्या मनात किती प्रेम आहे हे स्वामींसाठी अधिक महत्त्वाचं आहे. अक्कलकोटमध्ये स्वामींनी कोणालाही रिकाम्या हाताने पाठवलं नाही. प्रत्येकाला त्यांनी काही ना काही दिलं. कधी आशीर्वाद, कधी धडा, कधी धीर, तर कधी स्वतःच्या मौनातूनही आयुष्यभर लक्षात राहील अशी शिकवण. यातून एक मोठा संदेश मिळतो. जर आपणही आपल्या आयुष्यात भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक चांगला शब्द, थोडा आधार किंवा एखादं स्मित देऊ शकलो तर आपल्या घरातही स्वामींच्या शिकवणीचं दर्शन घडेल. लक्षात ठेवा, अक्कलकोट पवित्र झालं कारण तिथे स्वामी राहिले, पण तुमचं घरही पवित्र होऊ शकतं जर तिथे रोज नामस्मरण असेल, प्रेम असेल, सेवा असेल आणि एकमेकांविषयी आदर असेल. स्वामींची कृपा फक्त अक्कलकोट पुरतीनं मर्यादित नव्हती. ज्या घरात श्रद्धा आहे तिथेच अक्कलकोटचा सुगंध पोहोचतो. पण अक्कलकोटमध्ये एक अशी जागा आहे जिच्याशी स्वामी समर्थांचं नाव कायमचं जोडलं गेलं. आजही हजारो भक्त त्या ठिकाणी जाऊन त्यांचे डोळे भरून येतात. तो पवित्र वटवृक्ष इतका महत्त्वाचा का मानला जातो आणि स्वामी समर्थांचा त्या वटवृक्षाशी नेमका काय संबंध आहे याचं अत्यंत सुंदर रहस्य आपण पुढे पाहूयात. अक्कलकोटला जाणारा प्रत्येक भक्त एक गोष्ट नक्की अनुभवतो. स्वामी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पुढील पावलं आपोआप वटवृक्ष मंदिराकडे वळतात. पण कधी तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का? स्वामी समर्थांनी वटवृक्षाजवळच इतका वेळ का घालवला? यामागे फक्त योगायोग होता की एक गहन आध्यात्मिक संदेश? भारतीय संस्कृतीत वटवृक्षाला केवळ एक झाड मानलं जात नाही, तो स्थैर्य, दीर्घायुष्य, संरक्षण आणि गुरुतत्वाचं प्रतीक मानला जातो. शेकडो वर्षे उभा राहणारा वटवृक्ष असंख्य पक्ष्यांना आश्रय देतो, प्रवाशाला सावली देतो आणि स्वतः काहीही अपेक्षा न ठेवता सर्वांना आधार देत राहतो. स्वामी समर्थांचं जीवनही अगदी तसंच होतं. त्यांनी कधी विचारलंही नाही, तू कोण आहेस, तुझी जात कोणती, तुझ्याकडे किती पैसा आहे. जो कोणी श्रद्धेने त्यांच्या चरणी आला त्याला त्यांनी आपल्या कृपेची सावली दिली. म्हणून अनेक भक्त असं मानतात की स्वामींचं वटवृक्षाजवळचं वास्तव्य हे एक जिवंत प्रतीक होतं. जसा वटवृक्ष प्रत्येकाला आश्रम देतो तसंच गुरुतत्व प्रत्येकाला स्वीकारतं. आज आपणही स्वतःला एक प्रश्न विचारायला पाहिजे, आपण कोणाच्या आयुष्यात सावली आहोत? आपल्या शब्दांमुळे कोणाला धीर मिळतो का? आपल्या कृतीमुळे कोणाचं दुःख कमी होतं का? की आपल्यामुळेच लोकांच्या मनाला वेदना होतात? स्वामी समर्थांनी केवळ चमत्कार केले नाहीत तर त्यांनी माणसं घडवली. त्यांच्या सहवासात अनेक हट्टी माणसं नम्र झाली, अहंकारी लोक सेवाभावी झाले, निराश झालेल्यांना जगण्याची नवी उमेद मिळाली. यातून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. खरा भक्त तो नाही जो फक्त स्वामींचं नाव घेतो. खरा भक्त तो आहे ज्याच्या वागण्यात स्वामींचे संस्कार दिसतात. आज जर आपण रोज स्वामींची आरती म्हणत असू पण घरात राग, कटुता आणि भांडणं कायम असतील तर अजूनही स्वामींची शिकवण आपल्या मनापर्यंत
पोचलेली नाही. पण जर आपल्या एका प्रेमळ शब्दाने एखाद्याच्या डोळ्यातलं पाणी थांबलं, जर आपल्या मदतीने एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आलं, तर समजा स्वामींची शिकवण आपल्या जीवनात उतरायला सुरुवात झाली आहे. कदाचित म्हणूनच अक्कलकोटला आजही फक्त एक तीर्थक्षेत्र नाही, तर माणसाला माणूस बनवणारी एक आध्यात्मिक शाळा आहे. पण स्वामींच्या काळात असे कोणते प्रसंग घडले ज्यामुळे अक्कलकोटची कीर्ती संपूर्ण भारतभर पसरली आणि कोणत्या लीलांनी लाखो लोकांचा विश्वास दृढ झाला, हे आपण पुढे पाहूयात. स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये असताना दररोज असंख्य लोक त्यांच्या दर्शनासाठी येत असत. कोणी श्रीमंत, कोणी गरीब, कोणी राजा, कोणी शेतकरी, कोणी विद्वान, तर कोणी निरक्षर. पण स्वामींच्या दृष्टीने प्रत्येकजण सारखाच होता, कारण स्वामी माणसाचं रूप पाहत नव्हते, ते त्यांचं मन पाहत होते. अनेक वेळा एखादा भक्त कोणताही प्रश्न न विचारता स्वामी त्यांच्या मनातील शंका दूर करत. काही वेळा ते कठोर शब्द बोलत, तर काही वेळा प्रेमाने डोक्यावर हात ठेवत. बाहेरून पाहणाऱ्याला त्यांच्या वागण्याचा अर्थ लागत नसे, पण काही दिवसांनी त्या भक्ताला समजत असे, स्वामींनी जे केलं ते माझ्या भल्यासाठीच केलं होतं. हीच खरी सद्गुरूंची ओळख आहे. सद्गुरू कधीच भक्ताला फक्त आनंद देत नाहीत, ते त्याला घडवतात, त्यांच्या चुका दाखवतात, त्यांचा अहंकार मोडतात आणि मग त्याला योग्य मार्गावर उभं करतात. म्हणूनच आज आपण संकटात असलो, अडचणीत असलो किंवा आपल्या मनासारखं काही घडलं नाही, तरी लगेच असं म्हणू नका, स्वामी माझ्यावर रागावले आहेत. कदाचित स्वामी तुम्हाला अधिक मजबूत बनवत असतील. लक्षात ठेवा, सोनं अग्नीत तापल्यावरच शुद्ध होतं, हिरा घासल्यावरच चमकतो आणि माणूस संकटातून गेल्यावरच परिपक्व होतो. अक्कलकोटमध्ये आलेल्या हजारो भक्तांनी हेच अनुभवलं. स्वामींनी त्यांच्या इच्छा लगेच पूर्ण केल्या नाहीत, पण योग्य वेळी योग्य तेच दिलं. आज अनेक भक्त अक्कलकोटला जातात आणि म्हणतात, दर्शन घेतलं आणि मन हलकं झालं. असं का होतं? कारण श्रद्धेने जेव्हा आपण सद्गुरूच्या चरणी नतमस्तक होतो, तेव्हा आपल्या मनातला अहंकार, भीती आणि अस्वस्थता हळूहळू कमी होऊ लागते. हीच गुरुकृपेची सुरुवात असते. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अक्कलकोटला जाऊन येणं महत्त्वाचं आहे, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे स्वामींची शिकवण आपल्या घरी घेऊन येणं. जर मंदिरात जाऊनही आपल्या स्वभावात बदल झाला नाही, तर यात्रा अपूर्ण राहते. पण जर आपण घरी आल्यावर आईवडिलांशी अधिक प्रेमाने बोललो, गरजू माणसाला मदत केली, रागाऐवजी संयम ठेवला आणि रोज काही क्षण स्वामींचं नामस्मरण केलं, तर समजा अक्कलकोट आपल्या मनात वसलं. अक्कलकोट हे फक्त महाराष्ट्रातील एक पवित्र स्थान नाही, ते प्रत्येक भक्ताला सांगतं, स्वामींच्या जवळ जाण्याचा मार्ग पायांनी नाही तर मनाने चालायला असतो. आणि ज्या मनात श्रद्धा, सेवा, नम्रता आणि नामस्मरण असतं, तिथे स्वामींचं खरं वास्तव्य असतं. आजही लाखो भक्त अक्कलकोटला का धाव घेतात आणि प्रत्येक स्वामी भक्ताने आपल्या घरातलाच अक्कलकोट कसं बनवावं? आता या संपूर्ण प्रवासाचा शेवट एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाने करूया. आजही लाखो भक्त अक्कलकोटला का जातात? फक्त दर्शनासाठी, फक्त नवस पूर्ण करण्यासाठी, की त्या पवित्र भूमीत आजही स्वामींची कृपा अनुभवता यावी म्हणून? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक भक्त वेगवेगळ्या शब्दात देईल. कोणी म्हणेल माझी मनोकामना पूर्ण झाली, कोणी म्हणेल मला मनशांती मिळाली, तर कोणी म्हणेल तिथे गेल्यावर असं वाटतं की स्वामी आजही आपल्यासोबत आहेत. हे अनुभव वैयक्तिक असतात, प्रत्येकाला सारखाच अनुभव येईल असं नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, अक्कलकोट आजही लाखो लोकांना श्रद्धा, आशा आणि सकारात्मकतेची प्रेरणा देत आहे. पण जर आपण नीट विचार केला, तर स्वामींना खरंच फक्त अक्कलकोटमध्येच भेटता येतं का? उत्तर आहे नाही. स्वामी समर्थांनी आपल्या संपूर्ण जीवनातून एकच संदेश दिला, देवाला शोधण्यासाठी आधी स्वतःचं मन शुद्ध करा. तुमच्या घरात रोज प्रेम असेल, आईवडिलांचा आदर असेल, गरजवंताला मदतीचा हात असेल, खोटेपणाऐवजी सत्य असेल आणि दिवसाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने होत असेल, तर समजा तुमचं घरही स्वामींच्या कृपेने पवित्र होत आहे. अक्कलकोटची खरी ओळख फक्त त्या भूमीत नाही, तर तिथून मिळालेल्या संस्कारांमध्ये आहे. जर ते संस्कार आपण आपल्या आयुष्यात आणले, तर प्रत्येक दिवस, प्रत्येक घर आणि प्रत्येक हृदय एक छोटंसं अक्कलकोट बनू शकतं. तर आज आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये जाणून घेतलं की अक्कलकोटच का निवडलं गेलं, त्या भूमीचं महत्त्व काय आहे, वटवृक्षाचं प्रतीक काय सांगतं, स्वामींच्या कार्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं आणि सर्वात महत्त्वाचं, स्वामींना प्रिय असलेली जागा म्हणजे केवळ अक्कलकोट नाही. स्वामींना प्रिय असतं ते श्रद्धेने, सेवाभावाने किंवा
प्रेमाने भरलेलं मन. म्हणून आज या व्हिडिओच्या शेवटी आपण सर्वांनी मनापासून एक संकल्प करूया. रोज किमान 5 मिनिटं स्वामींचं नामस्मरण करेन. कोणालाही जाणून बुजून दुःख देणार नाही. आईवडिलांचा आणि गुरूंचा आदर करेन आणि संकट आलं तरी स्वामींवरील विश्वास कधीही सोडणार नाही. विश्वास ठेवा, ज्या दिवशी हा संकल्प तुम्ही मनापासून पाळायला सुरुवात कराल त्या दिवशी तुम्हाला जाणवेल स्वामी फक्त अक्कलकोटमध्ये नाहीत, ते तुमच्या प्रत्येक चांगल्या विचारात, प्रत्येक चांगल्या कृतीत आणि प्रत्येक नामस्मरणात तुमच्यासोबत आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. इतर स्वामी भक्तांपर्यंत हा संदेश पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि कृपासिंधू माऊली परिवाराचा भाग होण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.